व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. सो आज आहे संडे आणि मॉर्निंगपासून 8:30 वाजेपासून कंप्लीट बिझी काम सुरू आहे. इलेक्ट्रिशियन येणार होतं. सो फॅन 2 रूममधले एक्सचेंज करायचे होते. सो त्यामध्येच 11 वाजले. त्यानंतर स्वयंपाक केलं, भांडेवाली आत्ता येऊन गेली आणि बस पोळ्या टाकायचं राहिला. जेवणसुद्धा व्हायला आहे. सकाळी फक्त ग्रॅप्स खाऊन घेतले होते, अंगूर खाऊन घेतले होते. बस आंघोळ करून दिली अन्वीची आणि बस बघू आता काय आज दिवसभरचं रुटीन असतं. आज आहे महाप्रसाद गणपती मंदिरात. बघू आता जायचं नाही जायचं, कारण त्याला लागूनच जसं मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल त्यालाच लागून सगळे खेळणे आहेत. सो मला नाही वाटत तिथं मला जाणं पॉसिबल होईल, कारण एकतर जेवण होईल किंवा मग म्हणजे महाप्रसाद घेणं होईल किंवा मग अन्वीकडे बघून, दोनपैकी एकच होईल. कुठलं पॉसिबल नाही होणार, दोन्ही ठिकाणी ॲट अ टाईम पॉसिबल नाही होत. सो बघू आता जायचं नाही, कारण ऑलमोस्ट 1 वाजलेला आहे आणि 2 वाजेपासून ते सगळं स्टार्ट होतं. आता किती वाजेपर्यंत आहे माहीत नाही. आणि आज हवनसुद्धा आहे त्या मंदिरात. सो आज विचार करते की थोडंसं हेअरकट करून येऊ, कारण खालच्या साईडनी खूपच हेअर डॅमेज झाले आहे. खूपच डॅमेज झाले आहेत, स्प्लिट्स झालेले आहेत केसांमध्ये खूप. तरी मी कंप्लीट बांधून ठेवते. या ठिकाणावरून मागे जसं बघितलं तर इथून लेअर कट आहे स्टार्टिंगपासून आणि खालच्या साईडला यू कट आहे. सो असे हेअर कट केलेले आहे माझे. कितीही मी विचार केला की मी केस मोकळे ठेवून, पण मला पॉसिबलच नाही. पण त्यासाठी मला खूप शॉर्ट करावे लागतं. एवढे लॉंग हेअर कंटिन्यू ओपन ठेवणं म्हणजे मला लिटरली गरमी व्हायला लागते. आणि आता म्हणजे गेल्या 2 दिवसामध्ये फ्रायडेपासूनच एवढी गरमी व्हायला लागली ना, असं म्हणजे आता पण एवढी ऊन आहे बाहेरच्या साईडला की असं वाटतं बस प्रॉपर उन्हाळा लागल्यासारखं वाटतं. म्हणून ते फॅनचं आम्हाला करायचंच होतं. सो तर फॅन करून घेतला, कारण उन्हाळ्याच्या दिवसात ते खूप गरजेचं पडतं. म्हणजे निदान कूलर लावण्याच्या आधी तरी हॉलमध्ये फॅनची खूप जास्त गरज पडते. त्यानंतर एक टेबल फॅन घेऊन आणलेला होता मागे, तो अन्वीने ॲक्च्युली तोडून घेतला, म्हणजे पाडला तो. तर त्याच्यातलं पूर्ण जे रिंग वगैरे असते आउटरची ते पूर्ण मोडली होती. सो ते पण आज करून मागितलं त्यांना की आपलं एन्जॉय करताय. आज केली आहे मी आलूची भाजी. भरपूर दिवस झाले नाही बनवली होती. तो आलूची भाजी केली आणि काय आपलं जी कस्तुरी मेथी असते ती मेथी घालून. आधी कस्तुरी मेथी मी वरून घालायची, वरून जसं आता भाजी झाली आणि त्याच्या वरून नंतर घालायची एकदम एंडिंगला. पण त्याचं ते टेस्ट वाटत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट ती कसं ड्राय असल्यामुळे त्याचं तेवढं प्रॉपर शिजत पण नसते, एंडिंगला घालायचं. मागच्या वेळेपासून मी थोडंसं काय करते, जेव्हा फोडणी घालतो आपण त्यामध्येच घालून घेते. प्रॉपर नरम होते आणि असं वाटते की आपण मेथीच घातली, ओली मेथी घालू असं फील येतं. आणि टेस्टला पण खूप छान लागतं. अशा पद्धतीनेच बनवला आज. आणि
झोपून उठले. जवळपास वाजले आता 4:15. चला, अन्वीला प्यायचं ॲक्च्युली सूप. तिला पॅकेट दिसलं सूपचं, तर केटलमध्ये पाणी मांडलं आहे, तर बनवून घेते. भरपूर दिवसानंतर बनवते. ॲक्च्युली थंडीच्या दिवसात छान वाटतो प्यायला. जवळपास 5:30 ऊन कमी व्हायला आणि अन्वी लागले की खेळायला जाऊ. तिला घेऊन जाते मंदिरात. आज महाप्रसाद पण आहे. बघते आता काय, काकू वगैरे जातात आधी, मग मी जाते. थोडंसं तिला खेळवते, पण कंट्रोल नाही होत. चल ना तर, फ्रेश हो लवकर. हो, खेळायला. भरपूर जण विचारतात मला, पण कसं आहे ना, एकदा हँडलूमचे जसे नागपूरला होतात किंवा अदर ठिकाणी पण जे हँडलूमचे शॉप्स लागतात, त्या ठिकाणी एकदा आलेलं होतं जेव्हा कोरोनाचा 3rd वेव्ह सुरू होता त्यावेळेला. सो मी बघते, सो त्यावेळेला हा तिथून कापड घेतला होता मी जवळपास 700ला. त्याने सांगताना 1500 सांगितलं. सो बार्गेनिंग करता करता ते 700 पर्यंत आणलं होतं. 700 की 500 असं काहीतरी रेंजमध्ये ते घेतलं होतं. सो त्यानंतर तो शॉपच आलेला नाही. मी भरपूर आतापर्यंत जेवढे पण हँडलूम्स लागतात नागपूरला, प्रत्येक हँडलूम्समध्ये मी नुसतं या ड्रेसच्या कापडासाठी जायची, जेणेकरून पुन्हा मला असं 1-2 कलेक्शन मला माझ्याजवळ ठेवायचं होतं, पण मिळालंच नाही. आणि सगळेच विचारतात मला या ड्रेसबद्दल, आणि 1-2 जणांना हवं पण होतं, पण एकतर शॉप नसल्यामुळे मी ॲड्रेस नाही देऊ शकत. सो असं मिळालंच नाही ॲक्च्युली त्याच्यानंतर ते. पण एवढं सॉफ्ट कॉटन आहे ना की म्हणजे, आणि प्रेस केल्यानंतर त्याचं जे फिटिंग आहे ना एकदम प्रॉपर बसतं, आणि शिवलं असल्यामुळे पण फिटिंग खूप प्रॉपर बसतं. भरपूर वर्ष झाले, जवळपास अन्वी मला वाटतं छोटी होती 3rd वेव्ह, हां बरोबर आहे, खूप छोटी होती अन्वी त्यावेळेला हे घेतलेलं होतं. सो याच्यामध्ये पण भरपूर कलर होतं. थोडंसं वेगळं पॅटर्नमध्ये शिवून घेतला होता. मधातून असं एक बॉर्डर ठेवली होती आणि खालच्या साईडला स्प्लिट्स ठेवलेलं आहे मधातून, आणि साईडनी पण पॅन्ट सारखं शिवलेलं आहे. पण प्रॉब्लेम कधी ना बसताना वगैरे येतो याच्यासाठी, कारण ते कॉटनचं असल्यामुळे. चला नाही यायचं मग चल. चल दुरूनच कर. नाही तिकडे नाही जाऊ आता, ते सगळं गम आहे सगळं. चल
मी करू ठीक आहे चला. तुम्हाला बघून कॉपी करता येईल मलाही कर मध्ये मग. व्हेरी गुड नारळ घातले ना. गेले आतमध्ये गेले आतमध्ये.